तुम्ही गाडीतून जाताना न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बरेचदा तो मिळत नाही, पण उतरून जर दादा पत्ता सांगता का असं विचारलं तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते. गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची. स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला तर नातं नक्कीच जुळतं. गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची. अंधारात तुम्ही कधी पाय अडकळून पडलात तर तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात. गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची. आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात, पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो. गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची. घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ज द्यायचे, कधी स्किनचं मलम देऊन टाकायचं. गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची. कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टँडवर न लावता सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली तर त्याचं थँक्यू ऐकायला मस्त वाटतं. गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची. खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो आपण. बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली. इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण. संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते परत कॉल करावा, तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे. टाळतो आपण कॉल करायचा. त्याचा 2 दिवसानंतर मेसेज येतो, तुझ्या ऑफिस बाहेर आलो होतो, भेटलो असतो. जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच, स्वतःला खोटं खोटं समजावत. होतं असं कधी कधी. कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली. रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं मागत असतं लोकांना. माया कणव दाटून येते मनात आपल्या. कसं आपल्या आईवडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत. आपला हात पाकिटात जातो, 100ची नोट हाती लागते. व्यवहार जागा घेतो ममतेची. समोरचा म्हातारा ओळखतो आणि बोलतो, 10 दिलेस तरी खूप आहेत पोरा. तो सुटका करतो आपली पेचातून, आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून. होतं असं कधी कधी. दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले. आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते. तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी. दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेले असतात. ती येते, काम आटोपते, तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का या संभ्रमात असताना कामवाली एक डब्बा देते हातात आपल्या. तुम्ही दरवेळी देता, आज माझ्याकडून तुम्हाला. कोण श्रीमंत कोण गरीब हा विचार सोडत नाही पिच्छा आपला. होतं असं कधी कधी. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.